नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत विश्वास कॅन्सर मुक्तीचा या आमच्या नव्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या आठवड्यात मी सांगितलेलं होतं की कॅन्सर या आजाराविषयी कुणालाच ऐकायला, वाचायला, बघायला आवडत नाही आणि ते साहजिकसुद्धा आहे. कारण हा एक जीव घेणा दुर्धर आजार आहे अशी सगळ्यांच्या मनात भावना असते आणि मग आपल्याला अशा आजाराची लागण झाली तर काय होईल याचा विचार कुणी करायला सांगितला आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते. पण मी जसं मागच्या वेळी पण सांगितलं तसं आपल्याला एखाद्या गोष्टीची जर माहिती असेल तर त्या गोष्टीशी लढा देणं अधिक सोपं होतं. कॅन्सर कधीच कुणाच्या आयुष्यात येऊ नये, कधीच कुणाच्या कुटुंबामध्ये डोकावू नये. पण जर दुर्दैवानं तशी वेळ आली तर कोल्हापूरमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत याची माहिती व्हावी यासाठी जनजागृतीच्या उद्देशानं ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या पुढाकारातून आम्ही हा कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमामध्ये आज पुन्हा एकदा ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागातील 3 तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले आहेत. कोण आहेत हे डॉक्टर पाहूया. या 3ही डॉक्टरांचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये आपण कॅन्सर विषयी बोललेलो होतो. कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सर का होतो याविषयी आपण बोललेलो होतो. पण मला आता सुरुवात करायची आहे ते अगदी मूलभूत प्रश्नांपासून, ती म्हणजे कॅन्सरची लक्षणं कुठली. गुळवणी सर, तुम्ही काय सांगाल? कॅन्सरची लक्षणं कुठली हा एक असा वाईड प्रश्न आहे. हो. याच्यामध्ये ऍक्च्युली कॅन्सर कोणत्या अवयवाला होतो त्याच्याप्रमाणे त्याची लक्षणं आढळतात. इन जनरल सांगायचं झालं तर एखादं व्रण आहे किंवा जखम आहे किंवा गाठ आहे, 2 ते 3 आठवड्याच्या वरती जर राहिला आणि तो रुटीन औषधोपचारांमधून जर तो बरा होत नसेल तर तो कॅन्सर असण्याची शक्यता ही दाट असते. अच्छा. शिवाय रक्तस्राव होणं, तोंडातून रक्तस्राव होणं, संडास वाटे रक्तस्राव होणं, लघवी वाटे रक्तस्राव होणं किंवा पोटात एखादी गाठ असणं, पाळी नसताना पाळीचे 2 पाळ्यांच्या मध्ये रक्तस्राव होणं, ज्याला आपण अंगावरून जाणं असं लोक म्हणतात. तर अशा प्रकारचे जे सिम्पटम्स आहेत तर ते कॅन्सरची लक्षणं असतात. अच्छा. किंवा एखाद्याला जर रक्ताचा कॅन्सर असेल किंवा मेंदूचा कॅन्सर असेल तर कंटिन्युअसली डोकं दुखणं, फिट येणं किंवा चक्कर येणं, तोल जाणं चालता चालता, अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं असू शकतात. डॉक्टर आमले सर, गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही बोलताना मला सांगितलं होतं की महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागले. त्याची कारणं काय आहेत? एकतर बडाक सर जसं म्हणाले होते मागच्या आठवड्यात की वय वाढत चाललेलं आहे. वय जसं वाढेल तसं कोणत्याही कॅन्सरचं प्रमाण वाढेल ते आहेच. दुसरं आता हार्मोनचे चेंजेस असतात. त्या हार्मोन रिलेटेड कॅन्सर, हा ब्रेस्ट कॅन्सर हार्मोन रिलेटेड कॅन्सर आहे. इस्ट्रोजन जेवढं जास्त असेल शरीरात तेवढं ते कॅन्सरचं प्रमाण वाढायची शक्यता जास्त असते ब्रेस्ट कॅन्सरमध्ये. पण गेल्या काही वर्षामध्ये बघितलं तर 25 ते 40 या वयोगटातील महिलांना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ लागलाय. हो. आता 25 ते 40 स्पेसिफिक वयोगटात म्हणायचं झालं तर तो इस्ट्रोजन रिलेटेड नसतो, तो अनुवंशिक शक्यता जास्त असते. ओके. आमच्या गाईडलाईन्सनुसार 50च्या आत कोणताही ब्रेस्ट कॅन्सर असेल आणि त्यात एक स्पेसिफिक सब टाईप आहे, प्रकार म्हणतो आपण त्याला, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, तो ह्या 25 ते 40 वयोगटात खूप जास्त असतो. तसा जर असेल तर तो अनुवंशिक असण्याची शक्यता खूप जास्त आहे. अच्छा. 15 ते 20% लोकांमध्ये अनुवंशिक असू शकतो. पण 70 ते 80% लोकांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये आपण जर कारण शोधायचं म्हटलं तर स्पेसिफिक कारण सापडत नाही. ओके. पण मग तुम्ही एखादा जेव्हा पेशंट येतो त्यावेळी त्याची फॅमिली हिस्ट्री समजून घेता? कारण ज्यावेळी आपण अनुवंशिक आजार आहे असं म्हणतो त्यावेळी यापूर्वी त्या कुटुंबातील कुणाला कॅन्सर झाला होता का हे तपासणं पण महत्वाचं असतं. 100% कोणताही कॅन्सर असू दे त्यात फॅमिली हिस्ट्री खूप महत्वाची आहे. स्तनाचा असू दे, पोटाचा असू दे, लंगचा असू, कोणताही असू दे. कारण सांगितलं असं की 15 ते 20% कॅन्सर अनुवंशिक असतात. त्याचं एक मुख्य उपयोग म्हटला तर अनुवंशिक असेल असं आपल्याला कळालं तर आपण फ्युचर जनरेशन जे आहेत त्यांच्या की पुढच्या पिढ्या आहेत त्यांना आपण मदत करू शकतो. त्यांना स्क्रीनिंग करून लवकर जर निदान झालं कॅन्सरचं तर बरं व्हायचं प्रमाण खूप जास्त होईल. अरे बापरे. पण सर, मुळात कॅन्सर हा पेनफुल आजार आहे. एखाद्या त्या ज्याला कॅन्सरची लागण झाली आहे त्याला प्रचंड वेदना होतात की एका विशिष्ट स्टेज नंतर तो पेनफुल बनत जातो? सर, यात मी सुरुवातीला जसं निखिल सरांनी सांगितलं की कॅन्सरची लक्षणे काय आहेत. हो. तर आपण बघितलं तर 1 लाख लोकसंख्यामागे साधारणतः कॅन्सर होण्याचं प्रमाण 130 आहे. तर एवढं कमी येते, खूप कमी येते. गाठी होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे 500, 700, 1000, 2000, 10,000 पेशंट्समध्ये गाठी असू शकतील. पण त्या सगळ्या कॅन्सरच्या असतात का? नाही. तर याच्यात 2 फायदे. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. म्हणजे शरीरामध्ये एखादी गाठ निर्माण झाली याचा अर्थ कॅन्सर झाला असं नाही. जोपर्यंत तपासणी होत नाही, निदान होत नाही,
तोपर्यंत ती गाठ कॅन्सरचीच आहे असं मानायचं कारण नाही. बरोबर सर. पण गाठ झाल्यानंतर त्याची तपासणी व्हायला पाहिजे सर. आता ओके. मी हे मागच्या वेळी पण बोललो होतो मागच्या आठवड्यात हो, right. की त्याची बायोप्सी त्या दृष्टीनं महत्वाची. व्हायला पाहिजे सर. म्हणजे आता आपण ऑर्गन वाईज घेऊ. मी 2-3 ऑर्गनचं उदाहरण देईल. आता हो. ब्रेस्ट कॅन्सर असण्याची शक्यता खूप कमी आहे. फायब्रोएडेनोमा जो बिनाइन ट्यूमर आहे तो असण्याची शक्यता खूप जास्त आहे, पण ती ओके. गाठ तपासली गेली पाहिजे. आता लघवीतनं रक्तस्राव होणं यात कॅन्सर असण्याची शक्यता खूप कमी आहे. मूतखडा वगैरे असण्याची शक्यता खूप जास्त आहे, पण ते तपासलं बरोबर गेलं बरोबर पाहिजे. अगदी संडासमधनं रक्त जाणं यात मूळव्याध असण्याची शक्यता खूप जास्त आहे. कॅन्सर बरोबर. असण्याची शक्यता खूप कमी आहे, पण ते तपासलं गेलं पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे अगदी सर. हा झाला एक भाग. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. कारण काय आहे, बरेचसे लोक कॅन्सर होणार या भीतीनंच गर्भगळीत होतात आणि आपल्याकडे म्हणतात तसं भीत्यापाठी ब्रह्मरक्षस. एकदा जर का माणूस घाबरला, त्याची मानसिक ऊर्जा कमी झाली, मानसिक खच्चीकरण झालं की माणूस जास्ती आजारी पडतो. त्यामुळं अशी जरी लक्षणं जाणवली तरी त्याची नेमकेपणानं तपासणी होऊन निदान होणं आवश्यक आहे. राईट सर. आणि दुसरा जो आपण जर बोलत होतो की कॅन्सर पेनफुल असतं का, त्यात दुखतं का, तर सुरुवातीच्या काळात कॅन्सर बिलकुलही दुखत नाही सर. इट्स ॲब्सोल्युटली पेनलेस. म्हणजे त्यात काही पेन्स होत नाही. आणि ज्यावेळेस पेन्स होत नसतात त्यावेळेस तो सुरुवातीच्या टप्प्यात असतो, म्हणजे स्टेज 1 स्टेज 2 मध्ये असतो. बरं. ज्यावेळेस तो पेन व्हायला लागतो त्यावेळेस तो वाढलेला असतो तो. तर इनिशियल स्टेजेसमध्ये, आणि म्हणूनच हे खूप गरजेचं आहे की आपण तपासणी करून घेणं, डॉक्टरांकडे जाणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचे, आता गाठ आहे किंवा रक्तस्राव होतोय तो अंगावर काढणं इथं प्रॉब्लेम आहे सर. याच्यात आपण तपासणी केल्याने 2 फायदे होतात. कॅन्सर नसण्याची शक्यताच खूप जास्त आहे एक, आणि दुसरा जर असला तर तो आपल्याला अर्ली स्टेजमध्ये सापडतो आणि बरं होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं मग. आणि इनिशियल स्टेजेसमध्ये तो बिलकुलही पेनलेस आहे सर. बिलकुल पेन होत नाही. अच्छा, तुम्ही तिघही ऑन्कॉलॉजिस्ट आहात. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे काय? ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर या रोगावरती उपचार करणारे तज्ञ. अच्छा, म्हणजे ऑन्कॉलॉजिस्ट आहे याचा अर्थ तुम्ही कॅन्सर बद्दल उपचार करता, ट्रीटमेंट देता. आता आपण किमोथेरपी करता, हो. आपण मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहात. बरोबर. म्हणजे तुमचं नेमकं काम काय असतं? मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट याला दुसऱ्या सोप्या भाषेत म्हटलं तर कॅन्सर फिजिशियन म्हणतात किंवा ऑन्को फिजिशियन. ओके. म्हणजे जसे न्यूरो फिजिशियन असतात, हो हो, चेस्ट फिजिशियन असतात. चेस्ट फिजिशियन, तसे म्हणजे सर्जरी किंवा रेडिएशन हा भाग सोडून जो भाग असतो, किमोथेरपी, टार्गेटेड ट्रीटमेंट, इम्युनोथेरपी, असे जे पार्ट्स आहेत, हे साध्या शब्दात सांगायला तर औषधं देऊन बरा करणारे औषध डॉक्टर. गोळ्या बरा देणारे डॉक्टर. बरोबर ना? हो. म्हणजे कापाकापी फाडाफाडी नाही, नाही. शरीराची चिरफाड नाही, नक्की. औषधं देऊन जेवढं बरं होईल तेवढं बरं करायचं. पण मला सांगा, किमोथेरपी बद्दल सगळ्यात मोठा लोकांच्या मनातला समज किंवा गैरसमज आहे तो म्हणजे किमोथेरपीचे प्रचंड साईड इफेक्ट हो, आहेत. हो. पहिल्यांदा डोक्यावरचे सगळे केस जातात हो. आणि त्यानंतर अनेक साईड इफेक्ट्स होतात. हो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार, मेडिकल सायन्सनुसार त्याच्यामध्ये काही आता ॲडव्हान्स काही किमोथेरपी आलेल्या आहेत का? नक्कीच. सगळ्यात जास्त संशोधन आता सध्या कॅन्सर या रोगावर चालू आहे जगामध्ये. दुर्दैवानं. दुर्दैव का सुदैव आहे म्हणा. हा, म्हणजे संशोधन होते हे चांगली गोष्ट चांगली आहे, गोष्ट आहे. पण कॅन्सर वाढतोय म्हणून त्या कॅन्सरवरती संशोधन पण वाढतंय. बरोबर. कॅन्सर किमोथेरपी स्पेसिफिक म्हटलं तर किमोथेरपीचा शोध कधीपासून लागला तर जागतिक महायुद्ध जे झालं, सेकंड वर्ल्ड वॉर, तेव्हापासून एक औषध सापडलं, नायट्रोजन मस्टर्ड जे म्हणतो आपण. त्यात असं दिसलं की ते एक्सपोज झालेले लोक जे होते त्यांना पेशी कमी झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर नंतर कळालं की अशी औषधं जर दिली तर कॅन्सरचे पेशी नियंत्रणात येऊ शकतात. मग तेव्हापासूनचा हा उपचाराची दिशा चालू झाली. आता किमोथेरपी म्हणजे फक्त साईड इफेक्ट्स असं नाहीये. केस गळणं 70 ते 80% पेशंटमध्ये केस गळतात, पण अशा किमोथेरपी सुद्धा ज्यात केस गळत नाहीत सध्या. अच्छा. साईड इफेक्ट्स नक्कीच होतात. त्यात अशक्तपणा होणं किंवा तोंडाला अल्सर्स येणं, संडासचा त्रास होणं, उलटी होणं, ह्या गोष्टी आहेत. पण त्याला सपोर्ट केअर हा जो भाग आलेला आहे, म्हणजे आपण वेगळे औषधं देऊन तो त्रास कमी करू शकतो नक्कीच. अच्छा. त्यामुळे अगोदर जे दिसायचं आपल्याला की कॅन्सर किमोथेरपी घेतली की पेशंट झोपूनच राहायचे, उलट्याच व्हायच्या, ते आता प्रमाण खूप कमी झालेलं आहे. 5 ते 10% फक्त. त्यामुळे सपोर्ट केअर जर व्यवस्थित दिली पेशंटना तर कोणतीही कॅन्सरची किमोथेरपी सुलभरित्या देता येते. पण केवळ किमोथेरपी करून कॅन्सरमधनं रुग्ण बरा होऊ शकतो? अर्ली स्टेज असेल, आता फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजमध्ये असेल, फक्त किमोथेरपीतून बरं होत नाही, सोबत त्याला आपल्याला मोडॅलिटी लागतं, जसं सर्जरी आहे किंवा रेडिएशन, असे जे सामुदायिक उपचार जर घेतले तर बरं व्हायचे प्रभाव खूप जास्त आहे. फक्त किमोथेरपीने बरे होणारे कॅन्सर आहेत, उदाहरणार्थ रक्ताचे कॅन्सर, बरं. त्याला आपण फक्त किमोथेरपी दिली तर तो बरा होऊ शकतो. अच्छा. पण अवयव स्तनाचा कॅन्सर असू दे, गर्भाशयाचा असू दे, कोणताही कॅन्सर, त्यात सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी हे तिन्ही भाग लागतात. पण मग समजा तुमच्या सगळ्या तिन्ही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्व प्रकारची ट्रीटमेंट झाली, कॅन्सरमुक्त पेशंट झाला, त्यानंतर जर त्या किमोथेरपीमध्ये त्या रुग्णाचे केस गेले असतील तर ते नंतर पुन्हा केस येतात का? 100% येतात. का आयुष्यभरासाठी केस नाही, गेले? नाही. केस आपण एखादी किमोथेरपी दिली, केस लगेच दुसऱ्या दिवशी जात नाहीत पेशंटचे. 1 महिना ते 1.5 महिना लागतात, हळूहळू केस जातात.
आणि किमोथेरपी बंद झाल्यावर एक 2 ते 3 महिने त्याला चालू होतात आणि 6 महिने ते 1 वर्षभरात पहिल्यासारखे सुरळीत जे केस होते तसे प्रॉपर येतात परत. केस जसं- कायमचे जातात हा गैरसमज आहे. अच्छा, म्हणजे जसं मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत तसे आता आपल्यासोबत रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट पण आहेत. रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे तुमचं काम काय असतं, तुमचा रोल काय असतो? मोठमोठ्या मशीनमध्ये माणसांना आत घालायचं आणि त्यांच्यावरती रेडिएशन करायचं, हे बघितल्यानंतर जीव दडपून जातो. तुम्ही का हे तुम्ही सगळ्यांनी क्षेत्र का निवडलं ते? हे तुमच्यासारखे डॉक्टर आहेत म्हणून या समाजातनं कॅन्सर हद्दपार होणार आहे, त्यामुळे तुम्हाला सलाम आहेच. पण या विषयावरती विचार करायला सुद्धा नको वाटतो. तुम्ही तर त्यासाठी एवढा सगळा अभ्यास केलाय. रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून तुमच्याकडे जबाबदारी काय असते? सर बेसिकली आपण आता असंच जाऊयात, म्हणजे उलट जाऊ. तुम्ही मला विचारलं की हे क्षेत्र आपण का निवडलं, म्हणजे यात 2 गोष्टी आहेत. यात चॅलेंज खूप आहे. म्हणजे प्रत्येक पेशंट वेगळा आहे, प्रत्येक ट्रीटमेंट वेगळं आहे आणि माझा सक्सेस रेट जो आहे, म्हणजे आता मी काय पेशंट ट्रीट करतो तो माझ्या जसा स्किल्सवर डिपेंड आहे तसं त्या कॅन्सरच्या बायोलॉजीवर पण डिपेंड आहे आणि खूप चॅलेंज आहे. म्हणजे आणि हे पण संशोधन होऊन आणि त्यात बदल पण खूप होत आहेत आणि नवीन नवीन शिकायला खूप मिळतं. म्हणजे असं स्टॅग्नंट झालंय असं काही होत नाही. दुसरं आता आपण रेडिएशन बद्दल येतो. रेडिएशन म्हणजे बेसिकली मशीन्स खूप मोठी दिसतात आणि मशीन्स खूप मोठी आहेत, पण ती मशीन्स मी असं म्हणेल की ते मशीन्स ट्युमर फ्रेंडली नाहीत. ते मशीन्स कॅन्सरला हे करतात, पण ते मशीन्स नक्की पेशंट फ्रेंडली आहेत. अच्छा, तर आपण आता हे मशीन्स खूप मोठे आपण म्हणतो. आता आपण सिटी स्कॅन करायला घाबरतो का? नाही घाबरत. सिटी स्कॅनमध्ये काय निघतात? क्षकिरण निघतात किंवा एक्सरेज निघतात. आपण साध्या लेमॅनच्या भाषेत म्हणून एक्सरेज आता एक्सरेची मालिका. एक्सरेची मालिका तर एक्सरेज निघतात सिटी स्कॅनमध्ये. त्या सिटी स्कॅनमधले एक्सरेज आपण डायग्नोसिससाठी वापरतो. म्हणजे गाठ किती मोठी किंवा काय प्रमाण झालं का, कुठे ब्लिडिंग झाली का, गाठीचं साईज किती आहे. आता हे जे मोठे मशीन्स आपण बघतो कॅन्सरसाठी ट्रीटमेंट करणार, त्यात सुद्धा एक्सरेज निघतात सर. त्याच्या प्रॉपर्टीज त्या सिटी स्कॅनमधनं निघणारे एक्सरेज सारखंच आहेत, फक्त त्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे. म्हणजे त्याच्यात जर किलो व्होल्टेजमध्ये एक्सरेज निघत असले, याच्यात मेगा व्होल्टेजमध्ये निघतात. ओके, म्हणजे 6 मेगा व्होल्टेज, 10 मेगा व्होल्टेज, म्हणजे आणि 1000 केवीचा 1 मेगा व्होल्टेज होतो. तर याच्यात जे एक्सरेज बाहेर पडतात त्याची इंटेन्सिटी खूप जास्त असते, म्हणून ते मशीन्स मोठी आहेत. ओके, पण त्यातनं निघणाऱ्या एक्सरेची जी प्रॉपर्टी आहे ती सिटी स्कॅनच्या एक्सरे निघणाऱ्या प्रॉपर्टी सारखीच आहे. रेडिएशन म्हणजे काय, काय होतं शरीरावरती नेमकं? रेडिएशन म्हणजे एक्सरे ट्रीटमेंट सर. बेसिकली साध्या भाषेत एक्सरे ट्रीटमेंट आहे. बर, एक्सरे पण ट्रीटमेंट म्हणजे ते जे काही क्ष किरण असतात ते त्या अनियंत्रित वाढ झालेल्या पेशींना जाळून काढतात. राईट सर. आता साध्या भाषेत म्हणजे अगदी खूप सिंपल. म्हणजे आता डीएनए सगळ्यांना माहिती आहे. डीएनए आपण लहानपणापासून शिकतो. तर ॲबनॉर्मॅलिटी डीएनए मध्ये झालेली असते आणि त्या डीएनएची ॲबनॉर्मॅलिटी जे असतात, तर ज्या काही कॅन्सरच्या पेशी अमर झालेल्या असतात किंवा ज्या कॅन्सरच्या पेशीची वाढ खूप असते, त्या पेशी मारण्यासाठी रेडिएशन खूप कमी पडतं. ज्या जोरात वाढतात त्याला रेडिएशन लवकर मारतं, ज्या हळू वाढतात त्याला रेडिएशन कमी मारतं. एक भाग. पण ज्या कॅन्सरच्या पेशींना रेडिएशनद्वारे मारलं जातं त्याच्याबरोबरीनं ज्या चांगल्या पेशी आहेत त्याही मरत नाहीत. मग हा, मग ते सांगतो. कॅन्सरच्या पेशी फास्ट वाढत असतात हो. तर ते लवकर मरतात. ज्या स्लो वाढणार आहेत ते मरत नाहीत. बर, इथे डिफरन्शिएशन होतं. दुसरं, आम्ही त्याला मेकॅनिकली डिफरन्शिएट करतो, त्यामुळे पण ती मशीन्स तशी आहेत. ज्या भागाचा कॅन्सर आहे त्या भागाच्या कॅन्सरला अगदी 5 मिलीमीटर 1 सेंटीमीटर एवढाच मार्जिन आपण त्याला त्याची ट्रीट करतो. अचूकता लक्षात. आणि नॉर्मल टिश्यूज आपण स्पेअर करतो. अच्छा, तर 2 गोष्टीमुळे, एक तर कॅन्सरच्या पेशी मरतात लवकर आणि दुसरं आपण त्यांना मेकॅनिकली ज्या काही नॉर्मल पेशी आहेत त्यांना आपण वाचवतो. बर, तर त्यामुळे एक डिफरन्शिएट निर्माण होतो. कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात आणि ज्या नॉर्मल पेशी आहेत त्या वाचल्या जातात. किमोथेरपीच्या जशा सायकल असतात तशा रेडिएशनच्या पण सायकल असतात. मग त्याला आपण सायकल म्हणू शकतो सर. आम्ही शक्यतो म्हणजे एकदाच रेडिएशन घेतलं नाही. की ते पुरेसं होत नाही. काही कॅन्सरसाठी हो, काही कॅन्सरसाठी नाही, पण बऱ्याचशा कॅन्सरसाठी नाही. अच्छा, तर आठवड्यातनं 5 दिवस असं 6-7 आठवडे केलं जातं. आता कुठल्या कॅन्सरसाठी एक रेडिएशन पुरं पडेल किंवा 5 रेडिएशन पुरं पडेल? ज्या कॅन्सर्स खूप स्लो वाढणारे आहेत किंवा जे मेटास्टॅटिक कॅन्सर आहेत, म्हणजे ब्रेन मेट झालेले आहेत, त्याला आपण खूप नाही ट्रीट करत. आपण त्याला एखादं फ्रॅक्शन किंवा 5 फ्रॅक्शन ट्रीट करतो. किंवा एखादं प्रोस्टेट कॅन्सर आहे, अर्ली स्टेजमध्ये स्लो वाढणारा आजार आहे, त्याला आपण 5 फ्रॅक्शनमध्ये ट्रीट करू शकतो. पण आता तोंडाचा कॅन्सर आहे किंवा लॅरिंगचा कॅन्सर आहे, म्हणजे स्वरयंत्राचा कॅन्सर आहे, त्याला आपण 4-5 फ्रॅक्शनमध्ये नाही ट्रीट करू शकत. त्याला आपल्याला 6-7 आठवडे ट्रीटमेंट करायला लागते. आणि हे तोंडाचे कॅन्सर किंवा स्वरयंत्राचे कॅन्सर हे बहुतांश वेळा गुटखा किंवा तंबाखूमुळे होतात. हो सर, हो सर. म्हणजे आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये सहज म्हणून गुटखा खायला सुरुवात करतो आणि मग त्याच्यानंतर कॅन्सर कधी झाला हेच कळत नाही आणि तोच कॅन्सर सर्वाधिक दमवतो, सर्वाधिक ट्रीटमेंटसाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे गुटखा किंवा कॅन्सर खाणाऱ्यांनो सावधान. हा एपिसोड याचसाठी करतोय की एखाद्या कॅन्सरची तीव्रता किती असू शकते, कॅन्सरमधनं बरं होता येतं
पण त्याच वेळेला आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय काय बदल करू शकतो याची किमान जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही आता जसं म्हटलात की रेडिएशनच्या सुद्धा अनेक सायकल कराव्या लागतात. हायेस्ट सायकल किती होऊ शकतात? सर्वसाधारण एक 35 पर्यंत आपण ट्रीट करतो. बाप रे. 35 पर्यंत treat करतो. पण मग त्याचे साईड इफेक्ट जसं किमोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत तसं रेडिएशनचे साईड इफेक्ट? कारण आपण त्यात आता डिफरन्शिएटर तुम्हाला जसं सांगितलं मी सर, नाही, मशीन चांगली आलेली आहेत, हां. ते अचूक रेडिएशन देतात, हे सगळं आहे, पण साईड इफेक्ट असणार ना काहीतरी? असणारच ना. साईड काय आहेत मग ते? साईड इफेक्ट्स म्हणजे आता समजा आपण हेड अँड नेकचे कॅन्सर घेतले, तोंडाचे कॅन्सर घेतले, तर तोंडाला चट्टे पडणे, चव न लागणे, गिळायला त्रास होणे, ट्रीटमेंट चालू असताना, बर आवाज घोगरावून किंवा पूर्ण बसून जाणे, ट्रीटमेंट चालू असताना, बर आणि इथलं आता हा काळा पडण्याचा भाग आहे तो खूप कमी झाला, म्हणजे ते स्किन काळं पडायचं ते होणं, तर हे त्याचे acute रेडिएशन म्हणजे एक प्रकारे जाळून काढण्याचा प्रकार आहे. हो, तसं त्यामुळे ते त्याचे डाग पडले पूर्वी पण पडायचे. पण आता पूर्वी normal नाही, level आता- येतात. आता पूर्वी नाही, अच्छा. आता नाही होत सर, पूर्वी इतके होत नाहीत आता. म्हणजे आता मशीन्स खूप ऍडव्हान्स झालेली आहे. पूर्वी इतके होत. आणि आता ऍस्ट्रा आधारमध्ये जे मशीन आहे ते मशीन काही वेगळेपण आहे त्याचं? हे मशीन सर अगदी नवीन प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे पहिले जे होते ते CR मशीन होते. CR म्हणजे ट्रीटमेंट एका एक्सरे यायचं आणि इमेजिंग घ्यायला दुसरं एक्सरे असायचं. आता हे टोटल एकाच सर्क्युलर फॅशनमध्ये ते मशीन आहे. लिनक्स म्हणता तुम्ही त्याला? लिनर ॲक्सिलेटर म्हणतो सर आपण Linear त्याला. accelerator, आणि अच्छा. त्याच्यात 3-4 फायदे आता टेक्निकल न सांगण्यापेक्षा, म्हणजे त्याचा आउटपुट फिल्टर फिल्टरिंग म्हणतो आपण ते आहे, किंवा डेली आपल्याला इमेज गायडन्स रेडिएशन थेरपी म्हणतो ते 100%, म्हणजे डेली आपण पेशंटचा कॅन्सर कुठं होतो त्याचा इमेज आणि मशीनवर इमेज घेऊन तर कॅन्सरच्या इमेजशी आपण ही इमेज मॅच करून त्याला ट्रीट करतो. म्हणजे डेली त्याचं म्हणजे कॅन्सर वाढलाय की कमी झालाय हे रोजच्या रोज तपासता येतं? तपासणं बनण्यापेक्षा आपण जो टार्गेट केलाय तो बरोबर होतो बरोबर होतोय का नाही? अच्छा, अच्छा, त्याला अच्छा. मॅच करून आपण treat म्हणजे करतो. आपण जे काही रेडिएशन देतोय, जे काही उपचार देतोय ते प्रॉपर जागी जात आहेत की नाही, प्रॉपर ठिकाणी पोहोचतायत की नाही त्यासाठी डेली हे इमेजिंग तपासता घेतो. येतं. ते डेली इमेजिंग घेऊन आपण ट्रीट पण रेडिएशन साधारण किती मिनिटाचं असतं हे जाळण्याचं प्रकरण किती मिनिटाचं सर्वसाधारण असतं? मशीनवरती ट्रीटमेंटसाठी लागतात सर ते 1 ते 2 मिनिटं लागतात. फक्त? आणि फक्त 1-2 मिनिटं. आणि पेशंट सेटअप करायला, म्हणजे पेशंटला मशीनवर झोपून ते सेटअप करायला 3 ते 4 मिनिटात संपतंय सर ट्रीटमेंट. 4 मिनिटात. जगात कुणालाही या रेडिएशन मशीनला जायची वेळ येऊ नये, ती 1-2 मिनिटं अनुभवायची वेळ येऊ नये. पण टेक्नॉलॉजी किती प्रचंड वेगानं वाढत चाललेली आहे. कॅन्सरवरती संपूर्ण जगभर संशोधन सुरू आहे, नवनवीन टेक्नॉलॉजीची मशिनरी येते आहे आणि आज ॲस्ट्राधार हॉस्पिटलनं त्यातलं ॲडव्हान्स मशीन आणलेलं आहे. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया, डॉक्टर निखिल गोळवणी सरांकडं. तुम्ही आहात सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, म्हणजे थोडक्यात शस्त्रक्रिया करणारे, ऑपरेशन करणारे. हे औषधं देऊन करतात, हे रेडिएशन देऊन करतात आणि तुम्ही गरज पडली तर वेळ प्रसंगी शरीराची चिरफाड करता. अशी वेळ कुठल्या कॅन्सरमध्ये येते? अशीच वेळ जवळजवळ सर्वच कॅन्सरमध्ये अरे येते. बापरे. फक्त रक्ताचे तुमच्याकडनं हे कॅन्सर उत्तर मला नको होतं खरं तर, पण दुर्दैवानं सत्य आहे ते. दुर्दैवानं सत्य आहे. आणि म्हणजे किमोथेरपी, रेडिएशन थेरपी जितके रॅडिकल असतील तितके सर्जरी शिवाय त्यांचं काय नाही आणि त्यांच्याशिवाय सर्जरीचं काय नाही. त्यामुळे ऍक्च्युली कसं आहे की आम्ही हे खूप सहज बोलतोय, पण त्याच्या मागं त्या पेशंटच्या नातेवाईकांची काय दुःख असतील, काय व्यथावेदना असतील याची कल्पना सुद्धा करवत नाहीये. पुन्हा एकदा परमेश्वराजवळ ही प्रार्थना आहे की अशा या डॉक्टरांकडे जाण्याची कधीच कुणाला वेळ येऊ नये. पण जर दुर्दैवानं वेळ आली तर कोल्हापूरमध्ये असे तज्ज्ञ डॉक्टर आहेत हे सांगण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. बोला तुम्ही. आता कर्करोग शल्यचिकित्सा म्हणजे कॅन्सर सर्जन किंवा सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सर्जरी किंवा शस्त्रक्रिया करून तो कॅन्सर काढला जातो. आता शस्त्रक्रिया कॅन्सरची जी आहे ती करताना बऱ्याच गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागतो. फॉर एक्झाम्पल तोंडाचा कॅन्सर. आता तोंडाचा कॅन्सर जर असेल तर तोंडाच्या कॅन्सरमध्ये ओठाचा कॅन्सर आला, जिभेचा कॅन्सर आला, गालाचा आला, जबड्याचा आला, घशाचा आला, या सगळ्या कॅन्सरच्या अनुषंगानं ज्यावेळेला आम्हाला उपचार पद्धतीमध्ये म्हणजे शस्त्रक्रिया करताना जे विचार करावा लागतो याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन एक प्रकार आहे. याच्यामध्ये पुढे जाऊन पेशंटला खायला प्यायला यायला पाहिजे, बोलायला यायला पाहिजे, ऑपरेशन केल्यानंतर व्यवस्थित त्यांचा आवाज राहायला पाहिजे किंवा डिस्फिगरमेंट होऊ नये. म्हणजे चेहऱ्याचा जो चेहरा पूर्णपणे न बदलता पूर्ववत चेहरा करण्याच्या दृष्टीने जे काय प्रयत्न करता येतील. आता किरकोळ एक्झाम्पल घ्या, ओठाचा कॅन्सर असेल तर ओठाचा कॅन्सर ओठाचा भाग किती आपल्याला उपयोगासाठी आहे, बोलण्यासाठी उपयोग होतो, तोंडामध्ये शोषून घेण्यासाठी तोंडामध्ये
पाणी जरी ठेवलं तरी सुद्धा ओठाचा भाग जर फंक्शनिंग नसेल तर तोंडातनं ते पाणी घालणार आहे. बापरे, त्यामुळे या आपण सगळ्या कधीच त्याचा विचार करत नाही, पण शरीरातला प्रत्येक अवयव, मग तो छोटा असू दे मोठा असू दे, अतिशय महत्त्वाचा असतो. मी कित्येक वेळा बोललेलो आहे, एखाद्या अवयवाचा आजार झाल्यानंतर आपल्याला त्या अवयवाची किंमत कळते. जोपर्यंत तो अवयव सुस्थितीत असतो आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणून मला असं वाटतं की आपण कधीतरी आपल्या शरीराशी बोललं पाहिजे आणि प्रत्येक अवयवाचे आभार मानले पाहिजेत की बाबा तू व्यवस्थित आहेस म्हणून मी व्यवस्थित आहे. हे सगळं जे काही इंजिन चालू आहे त्या इंजिनमधला प्रत्येक पार्ट आणि पार्ट महत्त्वाचा आहे. तर आता तुम्ही जे सांगताय की सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून काम करत असताना तुम्हाला ज्यावेळी ऑपरेशन करायचं असतं त्यावेळी त्या कॅन्सरच्या पेशींना तर मारायचं असतंच, पण त्याचा ॲस्थेटिकली पण विचार करावा लागतो आणि तुम्हाला. रिकन्स्ट्रक्शन सुद्धा करावं करावं लागतं. आता अच्छा, रिकन्स्ट्रक्शन तोंडाच्या कॅन्सर, रिकन्स्ट्रक्शन हा भाग जवळजवळ शरीरातल्या बऱ्याच कॅन्सरसाठी आलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तोंडाचा असेल, स्तनाचा कॅन्सर असेल, जो भाग समोरून जो अवयव समोरून दिसतो त्या अवयवांना जवळजवळ रिकन्स्ट्रक्शन लागतं. थोडक्यात एस्थेटिक रिकन्स्ट्रक्शन इज रिक्वायर्ड. तर त्याच्यामध्ये तोंडाच्या कॅन्सरमध्ये फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन असतील, जेणेकरून आपण जबड्याचा कॅन्सर असेल तर जबडाचा भाग काढला म्हणजे हाडाचा भाग काढला तर तो हाडाचा भाग हा हाडानंच रिकन्स्ट्रक्ट केला जातो. जसं की पायाचं हाड असेल तर त्या पायाच्या हाडाच्या रक्तवाहिन्या उचलून त्या रक्तवाहिन्या मानेतल्या रक्तवाहिन्यांना जोडून नवीन रक्तपुरवठा तयार करण्यात येतो आणि तो रक्तपुरवठा तयार केल्यानंतर तो हाडाला हाड जेवढा गॅप आहे तेवढाच बरंच त्याच्यामध्ये जॉमेट्री असतं, मॅथमॅटिक्स असतं, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे ते सगळं करताना प्लास्टिक सर्जन ऑब्व्हियसली आम्हाला लागतोच अशा प्रकारच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी. आणि एवढा विचार करून जेणेकरून 90 ते 95% 100%च प्रयत्न केला जातो, पण 80, 90, 95% पूर्ववत आपल्याला ते रिकन्स्ट्रक्शन करता येतं. पण म्हणजे तुम्ही तिघही ऑन्कॉलॉजिस्ट असे आहात की कॅन्सर कोणत्याही भागातला असू दे पण तिथे तुमच्या तिघांपैकी कुणाचीही किंवा तिघांचीही गरज भासू शकते. आता म्हणजे यासाठी तो आम्ही तोंडाचा कॅन्सर असू दे किंवा पोटाचा असू दे किंवा मेंदूचा असू दे, कॅन्सर शरीराच्या कुठल्याही भागात असला तरी तिथं मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आणि सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट या तिघांची गरज भासू शकते. आणि या 3 तज्ज्ञ डॉक्टरांसह अत्याधुनिक मशिनरी आता ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागामध्ये आहे आणि हा विभाग आता कार्यान्वित झाला आहे. मला या विषयावरती सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी, ती याचसाठी व्हावी की दुर्दैवानं तशीच वेळ आली तर आपल्याकडं काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, काय काय इथे आपल्याकडे ट्रीटमेंट होऊ शकतात, ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आम्ही ही मालिका करतोय. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये या 3 तज्ज्ञ डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे. पुढं आपण अनेक भाग करणार आहोत, त्या भागामध्ये अजूनही आपल्याला याबद्दल काही माहिती घ्यायची आहे. पण या 3 तज्ज्ञ डॉक्टरांची नेमकी जबाबदारी काय असते, त्यांचे रोल्स काय असतात हे आपण समजून घेतलेले आहेत. आजच्या या भागामध्ये हे 3ही डॉक्टर सहभागी झाले, मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आपले आभार मानतो. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत विश्वास कॅन्सर मुक्तीचा या मालिकेमध्ये. तुर्तास नमस्कार.